ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। कौराष्ट्रे सोमनाथांच श्रीशल्यमल्लिकार्जुनं उज्जन्या महाकाल ओंकारमूलेश्वरं परल्यावजनाथांच दाकिन्या भीमाशंकरं शेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावणे वारणश्यातु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार गृह्णेशं शिवालये इति 12 ज्योतिर्लिंगानि ओम नमो नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिकाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अर्ध्यानगम्य वन्दे विष्णुं भवभयारं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता स्तुन्वन्ति देवैस्तवैर्वेदै काङ्गपदक्रमोपनिषदं गायन्ति यमकामगा ध्यानावस्थि तद्गतेन मनका पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदु पुराकुरगणा देवाय तस्मै नमः। ओम कालपर्यंत आपण 16व्या अध्यायापर्यंत निरूपण पाहिलेलं आहे। यानंतर आता 17व्या अध्यायाचं आपण निरूपण पाहूया। अर्जुन पहिल्याच श्लोकामध्ये भगवंतांना शंका विचारत आहेत। ये शास्त्रविधी मुत्सृज्य यजन्ते श्रुतया निविता तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहोरजतम्। अशा प्रकारे भगवंताची वचने ऐकून अर्जुन प्रश्न विचारतात की हे कृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला खोडून श्रद्धेने युक्त होऊन देवकादिकाचे पूजन करतात त्यांची मग स्थिती कोणती, सात्विक राजसिक की तामसिक। आतापर्यंत विवरण वाचून म्हणजे विशेषतः 16व्या अध्यायामध्ये जे विवरण आहे ते विवरण आहे सात्विक राजसिक तामसिक कर्म करण्याबद्दल आणि भगवंतांचं पूजन करण्याबद्दल। मग पूजन हे 3 प्रकारचं आहे, सात्विक राजसिक आणि तामसिक। मग जी माणसे जे की शास्त्रविधीचं ज्ञान नाही त्यांना, त्यानंतर शास्त्र जे आहे ते माहिती नाही म्हणजे षटशास्त्राचं अभ्यास नाही, त्यानंतर वेदाचा अभ्यास नाही, उपनिषदाचा नाही, भगवद्गीतेचा नाही, मग त्यांची जी श्रद्धा आहे म्हणजे ते ईश्वराची देवतांची किंवा भगवंताची जी पूजा करतात त्यांची मग जी श्रद्धा आहे त्याला कोणती श्रद्धा म्हणायची, सात्विक म्हणायची की राजसिक म्हणायची की तामसिक म्हणायचे, असं अर्जुनाचं भगवंताला प्रश्न आहे। जे की प्रश्न काय दाखवतं की तुमच्या याच्यामध्ये जे आहे जे बाकीचे इतर मनुष्य लोक ईश्वरांची पूजा करतात परंतु ते विधीला शास्त्रविधीला न धरता करतात, अशा मनुष्याची श्रद्धा कोणती आहे असं अर्जुनाचं भगवंताला प्रश्न। मग या प्रश्नाच्या उत्तरात भगवंत सांगतात की श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां का भावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतिनतां शृणु। श्री भगवान म्हणतात की मनुष्याची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावता उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक राजसिक व तामसिक अशा 3 प्रकारचीच असते, ती तू माझ्याकडून ऐक। आता भगवान श्रीकृष्ण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगत आहेत म्हणजे ज्या मनुष्याची शास्त्रविधी माहिती नाही आहे, भगवंतावरती श्रद्धा नाही, ग्रंथावर श्रद्धा नाही, परंतु तरीसुद्धा बाकीचे कोणत्याही इच्छानं म्हणजे अर्थार्थी भक्तून किंवा जिज्ञासू भक्तून किंवा विशेषतः जर पाहिलं तर अर्थभक्त, जिज्ञासू भक्त त्यांना म्हणता येत नाही आहे तर एक प्रकारचं तर अर्थभक्त किंवा अर्थार्थी भक्तून देवतांची वगैरे पूजा करतात परंतु त्यांना विधी माहिती नाही आहे, विधी न पाहता वगैरे ते त्यांच्या स्वभावानुसार पूजा करतात। मग त्यांची जी पूजा करण्याची पद्धत आहे त्याला किंवा त्यांची करायची जी भक्ती आहे त्याला कोणती म्हणायची, याबद्दल भगवान सांगत आहेत की त्यांची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा सुद्धा 3 प्रकारची आहे, सात्विकी राजसी आणि तामसी।
आता या श्रद्धेनुसारच त्या मनुष्याला विविध प्रकारचे फल प्राप्त होतात. त्याविषयी भगवंत सांगत आहेत. तत्वानुरूपा सर्वस्व श्रद्धा भवती भारत श्रद्धामयोम पुरुषो यो यच्छरखद ख यवकः. हे भारता, सर्व माणसाची श्रद्धा त्यांच्या अंतकरणानुरूप असते. हा मनुष्य श्रद्धामय आहे, म्हणून जो मनुष्य ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे, अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते. आता बघून काय म्हणतात की ज्यांचा जसा स्वभाव आहे तसं त्यांचं अंतकरण बनतं आणि त्यांचं ते अंतकरण बनून त्यांची जी श्रद्धा आहे त्याच प्रकारची ती श्रद्धा असते. म्हणजे ज्या मनुष्याचा जो स्वभाव आहे, बरं ते स्वभाव म्हणजे एक दिवसाचा किंवा एका जन्माचा नाही आहे, तर तो आजपर्यंत 84 लक्ष योनीतून मनुष्य जो भरकटत आलेला आहे त्यावेळीपासून त्याचा स्वभाव बनलेला आहे. मग त्याचा जो एक विशिष्ट प्रकारचा स्वभाव बनलो त्याप्रमाणेच त्या स्वभावानुसार त्याची श्रद्धा असते. म्हणजे एखाद्या मनुष्याचं स्वभाव राजशिक आहे तर त्याची श्रद्धासुद्धा राजशिकच राहणार, म्हणून त्याची पूजा करायची पद्धतसुद्धा राजशीच राहणार. एखाद्या मनुष्याचा स्वभाव जर तामशी असेल तर त्याचा स्वभावही तामशीच राहणार आणि तो पूजाविधीसुद्धा तामशी पद्धतीनेच करणार. जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव सात्विकी आहे तर त्याचा स्वभाव सात्विक असल्यानं त्याची श्रद्धा सात्विकी राहते. म्हणजे त्याची श्रद्धा जी आहे अशा आध्यात्मिक प्रधान ग्रंथावर भगवद्गीता, वेद, उपनिषद, ब्राह्मणादी, गुरु, देवता, तीर्थाटन याच्यावरती त्याची श्रद्धा असते. म्हणजे तो सात्विक मिळू शकतो आणि त्यामुळं त्याची श्रद्धाही सात्विकी झाली, स्वभावही सात्विक झाला आणि मग तो पूजाविधी करणार सुद्धा सात्विकी, म्हणून त्याला फलसुद्धा जे आहे सात्विकच फल प्राप्त होणार असं या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. मग तेच पुढे आता आणखी थोडंसं विश्लेषण करून भगवंत सांगतात. यजंते सात्विका देवान यक्ष रक्षकी राजका प्रेतान भूतगणान चरणे यजंते तामखा जना. सात्विक माणसे देवांची पूजा करतात, राजक माणसे यक्ष राक्षकाची पूजा करतात, तसेच इतर जी तामक माणसे असतात ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात. आता या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत जे सात्विक मनुष्य आहेत ती भगवंताची किंवा देवतांची पूजा अर्चा करतात आणि राजक मनुष्य जी आहेत, राजसिक गुणांच्या प्रधानांची जी मनुष्य आहेत ती यक्ष आणि राक्षकांची पूजा करतात आणि तामक मनुष्य जे आहेत ते काय करतात, प्रेत आणि भूतगणांची पूजा करतात. म्हणजे आपण पाहतो काही लोक आहेत जे की म्हणजे भूताटकेचा प्रकार किंवा दुसरे आपण जे म्हणतो बाणामती वगैरे अशा प्रकारचं बाकीचे काही काही करतात. असे काही मनुष्य आढळतात ते पूर्णपणे तामसिक गुणाचे असतात, जे की त्यामुळं त्यांनी ते प्रेत आणि भूतगणांचीच पूजा करतात. आता जे सात्विक मनुष्य आहेत ते स्वतःसुद्धा सात्विकी पूजा करतात, सात्विकी यज्ञ करतात. बाकीचे जे आहेत आपल्या महाराजांच्या सारख्या जे यज्ञशील मनुष्य आहेत त्यांच्याकडून इतर यज्ञाची वगैरे पूजा अर्चा करून घेतात. हे कोण सात्विकी मनुष्य. परंतु जी राजशिक आहेत ते यक्ष आणि राक्षकांची करतात आणि तामशिक हे प्रेत आणि भूतगणांची करतात. अशास्त्रीविहितम घोरम तपेत ते तपोजना दंभांकार संयुक्ता कामराग बलान्विता. जी माणसे शास्त्रविधी खोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात. ते काय करतात, जी माणसे अख्ख्या प्रकारे शास्त्रविधी खोडून म्हणजे आपल्या मनाप्रमाणे म्हणजे कोणत्या शास्त्राचा ग्रंथाचा विचार न करता, कोणत्या ब्राह्मणांचा गुरूंचा त्यांच्या उपदेशाचा आदर न करता स्वतःच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे आपापल्या मनाप्रमाणे घोर तप करतात. त्याच्यानंतर काय करतात, ती दंभ अहंकारयुक्त मनुष्य असे जी आहेत ते काय करतात, आपल्या फक्त कामनांच्या पूर्तीसाठी विविध प्रकारचे आपला बलाचा अभिमान करून घमेंड करून ते वेगवेगळ्या पद्धतीने पूजा अर्चा करतात. मग त्यांना काय होतं, कर्षंता शरीरस्थम भूतग्रामम चेतका माम चैवंत शरीरस्थम तान विद्धी आकुर निश्चया. जे शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायाला आणि अंतकरणात राहणाऱ्या मलाही कृश करणारे असतात ते अज्ञानी आसुरी लोक आसुरी स्वभावाचे आहेत असे तुझं. मग असे जे मनुष्य आहेत ते काय करतात, ते आसुरी संपत्तीचे मनुष्य आहेत जे की काल आपण लक्षणं पाहिलेली आहेत. मग असे अज्ञानी लोक काय करतात, त्यांच्या मनाला वाटण्याप्रमाणे ते पूजा अर्चा करत राहतात. मग ते काय करतात, एकतर संपूर्ण भूतमात्रातील मनुष्यांनाही त्रास देतात, इतर प्राणीमात्रांना त्रास देतात, त्याच्यानंतर मनुष्याला त्रास देतात आणि एक प्रकारे जे ते आपल्या शरीरामध्ये
म्हणजे प्रत्येक मनुष्यमात्रांच्या हृदयामध्ये जे भगवंताचा अंश आहे त्या अंशाला म्हणजे क्षेत्रज्ञ जीवात्म्याला म्हणजेच प्रत्यक्ष भगवंताच्या अंशाला ते काय करतात, त्राक देतात आणि भगवंतालाच त्राक देणारे असे ते मनुष्य असतात. आहार तू अपि सर्वस्य त्रिवेदो भवती प्रिया यज्ञत पतता दानम तेषां भेदमिमं कृणु. भोजनी सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचीच प्रिय असते. तसेच यज्ञ, तप आणि दानही 3 प्रकारचीच आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. आता भगवंत काय सांगू लागलेत, आता 3 प्रकारचे भोजनाचे प्रकार सांगू लागले. म्हणजे ज्या कोणकोणत्या मनुष्याला कोणकोणतं भोजन प्रिय असतं असं भगवंत सांगू लागले. म्हणजे कोणतं भोजनसुद्धा 3 प्रकारचं आहे. सात्विक भोजन, राजसिक भोजन आणि तामसिक भोजन. मग आता सात्विक आहाराची लक्षणं जी आहेत ते आता भगवंत सांगत आहेत. आयुखत्व, बल, आरोग्य, सुख, प्रीती, विवर्धना, रस्य, स्निग्धा, स्थिर, आरोग्य आहारा सात्विक प्रिया. आयुष्य वाढवणारे, बुद्धी वाढवणारे, बल वाढवणारे, आरोग्य वाढवणारे, सुख आणि प्रीती वाढवणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावता मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक मनुष्यांना प्रिय असतात. आता सात्विक आहार जे आहे कुणाला प्रिय असतं, सात्विक मनुष्य जे आहेत किंवा ज्यांचा स्वभाव सात्विक आहे, ज्यांचे कर्मे सात्विक आहेत अशा मनुष्याला सात्विक आहार प्रिय असतो. आता सात्विक आहार म्हणजे कोणता, जे जास्त तिलकट नाही, तिखट नाही, कमी एकदम खायचे पदार्थ नाही, गोड पदार्थ आहेत किंवा ज्याच्यामध्ये जे आहे तुपाचे पदार्थ आहेत, गोड आहेत, जे शरीरामध्ये रक्त, मौख, मेद, अस्थी, मज्जा अशा जे पूर्ण सात धातू आहेत त्याला वाढवणारे जे आहार आहे ते आहार म्हणजे सात्विकी आहार. आणि मग आता याच्यानंतर काय, राजसिक आहाराची जी लक्षणं आहेत ते आता भगवंत पुढे सांगू लागलेत. राजसिक आहार म्हणजे काय ते पाहूया. कट, आम्ल, लवण, अत्युष्ण, तीक्ष्ण, वृक्ष, विदाहीना आहार राजश शेकटा दुःख शोकामय प्रदा. कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे पदार्थ आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे असे जे भोजनाचे पदार्थ आहेत ते राजसिक माणसांना आवडतात. आता पहा, जे की कडू आहार आहे, आंबट आहे, खारट आहे, फार एकदम गरम आहे, तिखट आहे, मसाल्याचे पदार्थ आहेत, ज्याच्यानं पित्त वाढतो, असे जे आहार आहे ते राजसिक ज्यांची प्रकृती आहे अशा राजसिक आहार लोकांना त्या प्रिय असतं. त्यानंतर आता तामक आहार कोणतं आहे त्याची लक्षणे सांगतात. यात याम याम गतरकम पुती पूर्य पर्युषितमचेत उच्छिष्टाम अपि चामाध्यम भोजनम तामक प्रियम. जे भोजन कच्चे आहे, रस नसलेले आहे, दुर्गंध येणारे आहे, शिळे आहे आणि उष्टे असते, तसे जे अपवित्री असते ते भोजन तामशी लोकांना आवडते. आता जे भोजन कच्चं आहे, जे की उष्ट झालेलं आहे म्हणजे इतरांनी खाल्लेलं आहे, त्याच्यानंतर दुसरं काय शिळं झालेलं आहे, जे की पूर्ण जे नॉनव्हेज पदार्थ आहेत अशा आहाराला जे आहे अपवित्र म्हणजे नॉनव्हेज जे मांसाहार करतात त्यांच्यासाठी अपवित्र असं इथं म्हटलेलं आहे. तर असं जे भोजन आहे ते तामशी व्यक्ती जी आहेत, तामशी प्रधान ज्यांचा स्वभाव आहे अशा लोकांना हे तामशी भोजन आवडतं. आता त्याच्यानंतर आता यज्ञाचं वर्णन पुढे भगवान श्रीकृष्ण करीत आहेत. आता यज्ञसुद्धा अशा प्रकारचं सात्विक यज्ञ, राजसिक यज्ञ आणि तामसिक यज्ञ असं 3 प्रकारचं यज्ञ आहे. आता आपण सात्विक यज्ञाचे लक्षणं पाहूया. अफलाकांक्षी भीर यज्ञ विधिद्रष्टू य यज्जते यष्टव्यम येते मन समाधायक सात्विका. जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या मनुष्याकडून केला जातो तो सात्विक यज्ञ आहे. आता सात्विक यज्ञ म्हणजे काय, शास्त्रविधीला अनुसरून केलेलं यज्ञ. आता आपल्याला शास्त्रविधी माहिती नाही, मग यज्ञाचं मग काय, मग आता महाराजांच्या सारखे जे यज्ञोपयुक्त संस्कार झालेले जे पुरोहित आहेत जे यज्ञ करतात, म्हणजे आता थोडक्यात आपल्यासाठी आपले महाराज आहेत, ऐंशांकडून ते यज्ञ करणं आणि ते यज्ञ करणं जे आहे ते म्हणजे शास्त्रविधीनुसार आहे. आपल्याला शास्त्रविधी माहिती नाही ना, शास्त्रविधी माहिती नाही म्हणून ज्यांना शास्त्रविधी माहिती आहे त्यांच्याकडून यज्ञ करून घेऊन ते जे यज्ञ आहे ते सर्व मनुष्याच्या कल्याणासाठी, इतरांच्या कल्याणासाठी, स्वतःच्या प्रपंचाच्या कल्याणासाठी आणि याच्या पुढे जाऊन जे आहे भगवंत प्राप्तीसाठी किंवा भगवंताच्या संतुष्टीसाठी केलं जाणारं असं जे कर्म आहे यज्ञकर्म ते म्हणजे सात्विक यज्ञ हो. मग आता हे सात्विक यज्ञाचे आणखी काही लक्षण आहेत ते पुढे सांगतात, ते आपण पाहूया. अभिकंताय तू फलम दंभार्थम चैव यत यज्यते भरत श्रेष्ठ
तम यज्ञम विद्ये राजस्थान. परंतु हे अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी किंवा फळ ही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तू राजस्थानच. आता दुसरे एक सांगू लागले. यज्ञ करतात बरोबर, महाराजांसारख्या पुरोहितांना बोलून पण यज्ञ करतात. आता काही प्रकारचे आपण राजसी लोक आहे, म्हणजे पाहत होतो आपण, जे की राजकारणी लोक आहेत किंवा वेगवेगळे फळाचं पुढे दृष्टिकोन ठेवून ते यज्ञ करतात. आता महाराजांना आमंत्रण दिलं तर त्यांना जावं लागतं. मग ते यज्ञ काम करतात पाखंडीपणानं, म्हणजे त्याच्यापासून त्यांचं काहीतरी इच्छा व्यक्त करून ते कामना ठेवून अशा प्रकारचं यज्ञ करतात. म्हणजे कोणी पण, आपण सुद्धा जर वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा ठेवून जर आपण ते यज्ञ केलो, बरं करणारे ते पुरोहितच आहेत, महाराजांसारखे यज्ञ करणारे आहेत, सात्विक यज्ञ करणारच आहेत, त्याने करणारा तो प्रकार जो आहे तो सात्विकीच आहे. परंतु आपण जे करू लागलो काहीतरी दिखाव्याकरिता किंवा पाखंडीपणानं किंवा एखादं कामना ठेवून जर ते यज्ञ केलो, किंवा असे जे लोक करतात राजकीय लोक वगैरे, तर अशा त्या यज्ञाला तामशी यज्ञ म्हटलेलं सॉरी ते त्याला म्हटलं तर राजसिक यज्ञ म्हणतात. आता या पुढे जे आहे तामसिक यज्ञ म्हणतात. तामसिक यज्ञ म्हणजे काय आहे ते पाहूया. विधिहीनम अकृष्टानम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितम यज्ञम तामकम परिचिक्षते. शास्त्राला खोडून अन्नदान न करता, मंत्राशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या तमाला यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. आता बघा, आपल्यामध्ये आपण पाहतो की काही जण आहेत स्वतःहून म्हणजे यज्ञ करतात. स्वतःच्या तर ठीक आहे, काही जण शिकून वगैरे केलेले आहेत ते यज्ञ करतात. मग आखे यज्ञ जे आहे म्हणजे प्रत्येकाचं जे आहे शास्त्रविधी सांगितलेली आहे. प्रत्येक कर्म करण्यासाठी आता यज्ञ करण्याकरता पुरोहित आणि ते पण विशेषतः ब्राह्मण पुरोहित यांनाच म्हणजे वेदानं आज्ञा दिलेली आहे. इतरांनी केलेलं यज्ञ ते तामसिकच आहे. भले ते म्हणजे किती जरी म्हणजे मोठे शास्त्रज्ञानी असले तरी त्यांनी जरी ते यज्ञ केलं तर ते यज्ञ तामसिक यज्ञ म्हटलं जातं. म्हणजे आपण लक्षात घ्या, आपल्याला वाटतं की आपण अभ्यास केलो, हे केलो, काही केलो. आता मी आता हे सांगू लागलो, मला शास्त्र ज्ञान आहे, माहिती आहे, यज्ञाचं ज्ञानसुद्धा माहिती आहे, आणि जर मी ते यज्ञ केलो तर माझं यज्ञ ते तामसिकच होणार. कारण का, मी ब्राह्मण कुलामध्ये उत्पन्न झालेली नाही. तर ब्राह्मण कुलामध्ये जे उत्पन्न झाले आणि ज्यांनी पूर्ण यज्ञोपवीत संस्कार केले, पुरोहिताचं ज्ञान केले, ज्ञान ग्रहण करून ते जे यज्ञ करतात त्याच यज्ञाला तामसिक यज्ञ असं म्हणत नाही, तर त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. इतरांनी जे केलेले यज्ञ आहे ते मात्र तामशीच यज्ञ आहे. हे म्हणजे भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे, वेदामध्ये पण सांगितलेलं आहे, आणि इतर आपल्या षटशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आता काही जण म्हणजे आता आपल्यामध्ये काही संप्रदाय आहेत, काही पंथ आहेत जे की ब्राह्मणाला सोडून स्वतःहून यज्ञ करत राहतात. ठीक आहे, ते यज्ञ करतात, चांगली गोष्ट आहे, परंतु ते सात्विक यज्ञ नाही आहे, ते तामसिकच यज्ञ आहे. म्हणजे स्पष्ट आदेश आहेत. जे यज्ञ काय आहे ते म्हणजे पुरोहित ब्राह्मणाकडूनच करायचं, त्याच्यानंतर अन्नदान करूनच करायचं. दक्षिणा न देता यज्ञ जर केलं त्याचं फळ आपल्याला म्हणजे भगवंताची इच्छा ठेवून जर केलं तरी होत नाही आहे. तुम्ही 1 रुपया द्या, 10 रुपये द्या, पण दक्षिणा देऊनच करायचं. दक्षिणा न देता तर महाराज म्हणले नाही तर मी फ्रीमध्ये करतो, ते यज्ञाचं फळ त्यांना जातं, आपल्याला नाही भेटत. तर ते म्हणजे आपण आपले जितकं हे आहे, म्हणजे आपली जशी कमाई आहे त्या प्रमाणामध्ये दान द्यावं लागतं. कमाई महिन्याला ₹1,00,000 आणि मी 10 रुपये दान देतो म्हटलं तर त्याचे फळ पण मिळणार नाही. तर म्हणजे ज्यांची जशी आहे त्याप्रमाणे दक्षिणा देऊनच करावं लागतं. मंत्र जे आहे ते मंत्र त्यांच्या मुखातूनच करावं लागतं. म्हणजे प्रत्येक यज्ञांचं यांचं संस्कार सांगितलेले आहेत आणि ते ज्यांना ज्ञात आहेत त्यांच्याकडूनच करणं गरजेचं आहे. उगा आपण आपल्या मनानं करू लागलो, कोणीतरी पूर्ण MA आहे, PhD आहे, त्याने करणं ठीक आहे, करणं यज्ञ बरोबर आहे त्यांचं, पण तो यज्ञ तामक आहे, राजसिक होत नाही किंवा सात्विक तर कधीच होणं शक्य नाही. तर त्यामुळं प्रत्येकाने आपण यज्ञ करणारं जे आहे ते म्हणजे पुरोहिताकडून करावं. आपलं भाग्य आहे, महाराज आपल्याकडे आहेत. तर आपल्याला म्हणजे आता परवाच 1 तारखेलाच येत्या रविवारीच आपल्याला हा सात्विक यज्ञ करण्याचा रुद्रयाग करायचा, रुद्रयज्ञ करायचा. एक पूर्णपणे सर्वात मोठा आपल्या श्रावण महिन्यातला एक संस्कार, यज्ञोपवीत संस्कार जो आहे तो आपल्याला उपलब्ध झालेला आहे महाराजांच्या कृपेने. तर आपण जितके शक्य आहे तेवढे जणांनी इथं त्यावेळेला आपण पर्जन्य देवतेला आवाहन करून त्या दिवशी पाऊस पडू नये असे हे करून त्या दिवशी यज्ञ करूया, सात्विक यज्ञ. आता यापुढे भगवान श्रीकृष्ण जी आहेत, शारीरिक तप आणि मानसिक तप आणि वाणीचं तप म्हणजे काय याच्या विषयात विश्लेषण करू लागले. आपण 3 प्रकारचे यज्ञ पाहिले.
सात्विक, राजसिक आणि तामसिक यज्ञ पाहिला. आता आपण यानंतर तप पाहूया. शारीरिक तप म्हणजे काय, वाणीचं तप म्हणजे काय आणि मानसिक तप काय. देव द्विज गुरु प्राग्य पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम अयुकाचं शारीरम तप उच्यते. देव, ब्राह्मण, गुरु व यज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते. आता शारीरिक तप म्हणजे काय, विविध देवतांचं पूजा करणं, ईश्वरांचं पूजा अर्चा करणं, भगवंताची भक्ती करणं, भगवंताच्या विविध योग मार्गानं भक्ती करणं, ब्राह्मणांची पूजा करणं, ब्राह्मणांचं जे काही अशा प्रकारचे विविध आपले यज्ञ आहेत ते करणं, त्यांची विविध प्रकारे पूजा अर्चा करणं, त्यांना योग्य ते दक्षिणा देणं, त्यांना जीव पिऊ घालणं. त्याच्यानंतर गुरु जे आहेत आपले, मग ते आपले शास्त्रज्ञाते गुरु असतील, आपण शाळेत शिकलेले गुरु आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळतं त्यांना ते गुरु म्हणावं, असं गुरुची वेदव्याख्यांनी सांगितलेली व्याख्या आहे. मग ते कोणकोणते आपल्याला शाळेमध्ये शिकवलेले, पहिले पासून ते आपण जितकं काही ग्रॅज्युएशनपर्यंत करू, आपल्या PG पर्यंत करू, जे जे शिक्षण जिथं जिथं आपल्याला ज्ञान भेटलं ते सर्वच आपले गुरु. मग त्यांची जी आहे पूजा करणं ही गुरुपूजा, देव, ब्राह्मण, गुरुपूजा. त्याच्यानंतर ज्ञानी, ज्यांच्याकडून विविध प्रकारचं ज्ञान भेटतं त्यांना ज्ञानी म्हणतात, त्यांची पूजा करायचं. सर्व प्रकारची अंतर्बाह्य शुद्धी, शरीरातून मन, बुद्धी, चित्त, अहंकाराची शुद्धी, त्याच्यानंतर आपलं बाह्य शुद्धी, पवित्रपणा, सरळपणा, ब्रह्मचर्यपणा, अहिंसा, ह्या अशा प्रकारचे जे आहेत ते शारीरिक तप म्हटलं जातं. याच्यातून काय होतं, शरीरामध्ये तप म्हणजे काय होतं, एक प्रकारे शरीराला तापवणं, याला तप म्हटलं जातं. शरीराला तापवायचं म्हणजे आपण काय याच्यामध्ये जाऊन अग्नी कुंड पेटवून त्याच्यापुढे शेक घ्यायचं नाही, थंडीमध्ये घेतल्याप्रमाणे. तर तप म्हणजे काय, जे की आपण विविध प्रकारचे अग्नी निर्माण करून, म्हणजे अग्नी म्हणजे कोणतं, अशा प्रकारचं गुरुकडून ज्ञान घेऊन, देवतांची पूजा करून, ब्राह्मणांची पूजा करून, पवित्रपणा आपल्यामध्ये ठेवून, त्याच्या योगे जी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, आध्यात्मिक ऊर्जा, त्या आध्यात्मिक ऊर्जेला शारीरिक तप असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यामध्ये काय, विविध प्रकारचे शारीरिक शरीरानं कायिकरित्या शरीरानं पूजा अर्चा करून जे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न होते त्याला शारीरिक तप असं म्हणतात. आता वाणीचं तप म्हणजे काय ते आपण पाहूया. वाचिक तप, अनुद्वेग कर वाक्यम सत्यम प्रियहितम चेत स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, तसेच वेदशास्त्राचे पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास, हेच वाणीचे तप म्हटले जाते. आता वाणीचे तप जी आहेत त्याचे 4 प्रकारचं विश्लेषण सांगितलेलं आहे. पहिलं म्हणजे काय बघा, आपण इतरांना जे शब्द बोलतो ते त्यांना जर बोचणारे शब्द, म्हणजे इतरांना तिरस्कार करणारं, निंदा करणारं, आपण इतरांना दुःख उत्पन्न करणारं असं जर शब्द बोललो तर ते वाईट शब्द आहेत, म्हणजे ते आपलं वाणीचं तप होऊ शकत नाही. तर वाणीचं तप काय, तर इतरांना रुचिकारक होईल, इतरांना कानाला आवडेल असं शब्द बोलणं आणि ते प्रत्येकासाठी हितकारक असं वचन बोलणं, त्याला काय म्हटलेलं आहे, वाणीचं तप म्हटलं आहे. त्याच्यानंतर वाणीचं तप काय, भगवंताच्या नाम जपाचं, जे आपण आता ओम नमः शिवायचं जप करत आहोत, अशा प्रकारचं जप करणं हे जे आहे ते म्हणजे वाणीचं तप. आणि त्याच्यानंतर वेदशास्त्राचं पठण, शास्त्राचं अध्ययन, पठण करणं, भगवद्गीतेचं अध्ययन करणं, अभ्यास करणं, याला काय म्हटलेलं आहे, वाणीचं तप म्हणतात. आता पुढे पाहूया आपण मानसिक तप म्हणजे काय. मन प्रसाद सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धी इति एतत् तप मानसमुच्यते. मनाची प्रसन्नता, शांत स्वभाव, भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावाची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते. आता ज्या कारणानं मन प्रसन्न होईल, स्वभाव आपला शांत बनेल, त्याच्यानंतर भगवंताचं चिंतन करायचं, भगवंताचं मनन करायचं, भगवंताचं जप करायचं आणि मनाचा आणि शरीराचं निग्रह करणं, त्याच्यानंतर आपल्या मनातील जे विविध प्रकारचे भाव आहेत त्याच्यावरती निग्रह करण्याचा जो स्वभाव आपला बनतो त्याला म्हणायचं मनाचं तप. म्हणजे सर्व प्रकारे मनावरती नियंत्रण करणं याला काय म्हटलं जातं, मनाचं तप असं म्हटलं जातं. आता यापुढे सात्विक तपाची लक्षणे सांगतात. त्याच्या आता आपण सात्विक यज्ञ पाहिलं, आता सात्विक तप पाहूया. श्रद्धया परया तप्तम तप तत त्रिविधेन रे अफलाकांक्षीभिः युक्तै सात्विकम परिचक्षते.
परंतु हे अर्जुना, फळाची इच्छा न करणाऱ्या योगी मनुष्याकडून अत्यंत क्रुद्धीने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हटले जाते. आता अख्खा जो मनुष्य आहे कर्मयोगाचं आचरण करत किंवा ज्ञानयोगाचं आचरण करत त्या कर्म करतो, कर्तव्य कर्म भावनेने युक्त होऊन तो कर्तव्य कर्म करीत राहतो. परंतु त्यापासून निर्माण होणारे जे फळ आहे त्या फळाची अपेक्षा न करता जो कर्म करतो, असा जो कर्मयोगी आहे, ज्ञानयोगी आहे, तो अशा प्रकारे कायिक, वाचिक आणि मानसिक प्रकारचं तिन्ही प्रकारचं जर तो तप केला तर त्या तपाला सात्विक तप असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर राजसिक तप म्हणजे काय ते पाहूया. सत्कारमान पूजार्थम तपो दंभेन चवेत क्रियते तदीह प्रोक्तम राजकम चलम ध्रुवम. जे तप सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणे केले जाते ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप ते राजसिक म्हटले जाते. आता आपण पाहिलेलं आहे की जे पाखंडीपणानं तप केलं जातं, यज्ञ केलं जातं, किंवा जे राजकीय लोके करतात, किंवा जे काही आपण वेगवेगळ्या फळाची इच्छा ठेवून जे तप केलं जातं, काहीतरी स्वार्थ कामना भावना ठेवून केलं जातं, जे की पाखंडीपणानं म्हणजे इतरांना दाखवण्यासाठी जे तप केलं जातं, अशा तपाला राजसिक तप असं म्हणतात. त्याच्यानंतर तामक तप म्हणजे काय? मूढग्राहेनो आत्मनो यत्पिढिया क्रियते तप परस्या उत्पादनार्थम वा तत् तामकम उदारुतम. जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी जे केले जाते ते तप तामक म्हटले गेले आहे. आता तामक तप म्हणजे काय? जे मूर्ख बुद्धीनं, हट्टानं, आपापल्या मनानं, वाणीनं किंवा शरीराला कष्ट देऊन केलं जातं आणि जे म्हणजे पुरोहिताकडून न करता, ब्राह्मणाकडून न करता स्वतःच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे केलं जातं, अशा तपाला जे आहे तामक तप असं म्हटलं जातं. आता पाहूया आपण दान. जे दान आपण करतो त्या दानाची लक्षणे आणि दान कशाला म्हटलं जातं, अशा दानसुद्धा 3 प्रकारचं आहे. ते दान आपण पाहूया. सात्विक दानाची त्याची लक्षणे. दातव्यमिती यद दानम दीयते अनुपकारिणे देशे कालेच पात्रेचं तद्दानम सात्विकम कृतम. जे दान देणेच आपले कर्तव्य आहे अशा भावनेने जे दान देश, काल आणि पात्र मिळाले असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते ते दान सात्विक म्हटले जाते. आता पहा, सात्विक दान म्हणजे काय? आता त्याचं आपण थोडक्यात विश्लेषण पाहू. सात्विक दान म्हणजे काय? दान करायचं आपलं कर्तव्य आहे ही मुख्य भावना ठेवून दान करायचं, सात्विक दान. बरोबर आहे. आता ते सात्विक दान जे आहे ते सात्विक दान कधी म्हटलं जातं? त्याला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत: देश, काल आणि पात्र. आता पहा, देश म्हणजे काय? आपण कधी कोणत्या देशी दान करतो हे महत्त्वाचं आहे. काळ म्हणजे कोणत्या काळात करतो, आणि पात्र कुणाला आपण दान देतो हे अख्खं पात्र अख्खं पाहिलं. आता थोडक्यात आपण तिन्हीचं पाहूया. देश म्हणजे काय? आता देश म्हणजे आपल्याला आपला भारत देश अशा देशाचं घेऊन इथं चालायचं नाही. तर आता पहा, देशानुसार म्हणजे कसं? आता आपण कुठे आहोत? आता उदगीरमध्ये बघून आपण येतो. तर उदगीरमध्ये ज्या वेळेला ज्या पदार्थाची कमतरता आहे त्या पदार्थाचं ते दान करणं म्हणजे त्या देशानुसार दान करणं. आता त्याच्यानंतर काळ म्हणजे कोणत्या काळ? म्हणजे कोणत्या विशिष्ट काळ. विशिष्ट काळ म्हणजे कोणतं? की ज्या काळामध्ये आता बघा काय होतं, जेव्हा एकदम ऊन पडलेलं आहे, ज्या उन्हाळ्याचा सीझन आहे त्या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये काय होतं, आपल्याला तिथं दान करणं जे आहे, काही जण पाण्याचं दान करतात, ते पाण्याचं दान करणं म्हणजे घाम आल्यानंतर डिहायड्रेशन होतं, त्याच्यासाठी पाणी देणं तिथं हे योग्य काळ आहे. त्याच्यानंतर आता पावसाळ्यामध्ये जिथं जिथं पूर येतं, पूर आल्यानंतर तिथं खायला प्यायला त्या लोकांना भेटत नाही, तर तिथं खाण्यापिण्याचे पदार्थ देणं. आता एखादा श्रीमंत व्यक्ती आहे तरीसुद्धा त्याला गरज पडते, सर्व वाहून गेलेलं जातं, तर त्याला जे दान दिलं जातं ते काळ जे आहे, अशा काळात दिलं जाणारं जे दान आहे ते म्हणजे ते योग्य काळ बघून केलं जातं. आता पात्रसुद्धा म्हणजे अखेच म्हटलेलं जातं. आता प्रत्येक व्यक्ती जरी आता अंबानीसारखी व्यक्ती आहे आणि कुठंतरी एखाद्या वाळवंटामध्ये तो अडकला गेला आहे आणि त्याला भरपूर ताण लागलेली आहे आणि त्याच्याजवळचं पाणी संपून गेलेलं आहे. आता तो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये पूर्ण पृथ्वीवरील पूर्ण सर्व शहरं विकत घेण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे, पण त्या वाळवटामध्ये पाणी नाही आहे आणि एखाद्या गरीब व्यक्तीनं जर त्याला पाणी दिलं तर त्या गरीब व्यक्तीचं ते दान झालं. म्हणजे योग्य पात्र कोण? तर जेव्हा तहान लागलेली व्यक्ती आहे त्यावेळेला ती तहान लागलेली व्यक्ती हे योग्य पात्र झालं. म्हणजे ज्या व्यक्तींना ज्या गोष्टीची कमतरता आहे
त्या वस्तूचं दान देणं हे जे आहे सात्विक दान आहे. आणि बघा, दान हे पैशाच्या स्वरूपात कधीच राहत नाही. दान हे मुख्यतः 3 वस्तूचं दान दिलं जातं. आता ते 3 वस्तू म्हणजे कोणकोणते? एक आहे अन्न, वस्त्र आणि औषधी. अशा 3 प्रकारामध्येच दान द्यावं. काही ग्रंथामध्ये पण, इथं भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. पैशाच्या स्वरूपात नाही. मागं आपण 9व्या अध्यायामध्ये पाहिलं आहे, भगवंताची पूजा करताना भगवंतांना अर्पण करायची वस्तू कोणकोणते सांगितलेले तिथं? सर्वात पहिल्यांदा काय सांगितले? फळ सांगितले. फळ म्हणजे कोणतं? श्रीफळ राहू द्या, ॲपल राहू द्या, वेगवेगळ्या प्रकारचे फळ. त्याच्यात पत्रम पुष्पम. पत्र म्हणजे बेलपत्र आहे, तुळशीपत्र आहे. त्याच्यानंतर पुष्पम फुलं आहेत. मग फुलं पण आपण वेगवेगळ्या, आता महाराजांच्या घरापुढे येऊन फुलं तोडून आपल्या देवाला व्हायचं, ते म्हणजे देवाला वाहणं नाही आहे. किंवा तिकडून दुसऱ्याकडून फुलं घेऊन येऊन हे करणं, ठीक आहे, ते आपलं नाही तरी 2-4 फुलं घेऊन इतरांना पण हे घेऊन करणं, ते म्हणजे देवतेंचंही आहे. मग हे पत्रम पुष्पम, फलम, फूल आहे, पत्र आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फळं आहेत. त्याच्यात तोयम म्हणजे पाणी. अशा प्रकारचं ते ईश्वराला जे आहे पूजा करायचं, त्यांना जे आपल्याला या 4 वस्तूंना पूजा करतो. त्याप्रमाणे दान द्यायचे सुद्धा वस्तू जे आहेत फक्त 3 आहेत: अन्न, वस्त्र आणि औषधी. पैसे वगैरे कुठंच नाही आहे. म्हणून आपण पैशाचं वगैरे जे दान देतो ते चुकीचं आहे. आता दक्षिणा देणं, पूजा केल्यानंतर दक्षिणा देणं हा प्रकार वेगळा, परंतु ते दान देणं हे वेगळं. इथं जे दान आहे ते आपण एक दक्षिणाच्या प्रमाणात देतो. दक्षिणा हा वेगळा प्रकार झाला आणि दान देणं हा एक वेगळा प्रकार झाला. दान म्हणजे हे जिथं आपल्याला ज्या वस्तूची जिथं गरज आहे, देश, काल आणि पात्र बघून हे जे दान दिलं जातं त्याला मग सात्विक दान म्हणतात. म्हणून आपण हे देश, काल आणि पात्र बघून कधी पण ते दान द्यायचं. आता पुढे राजदानाची लक्षणे सांगतात. यत्तु प्रत्युपकारार्थम फलम उद्देशम वा पुन्हा देतेच परिक्लिष्टम तद्दानम राजसम कृतम. परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते दान जे आहे ते राजक दान असं म्हटलं जातं. आता जे दान क्लेशपूर्वक म्हणजे काय? जसं की आता आपल्याला मनात नाही आणि आपल्याला देतात गणपतीची वर्गणी आहे, बाकीची याची वर्गणी आहे, जे आपल्याला म्हणजे इतर ह्याच्यातून येऊन आपण आपल्या मनानं करू लागलो तर ते आपण आपलं मनानं दान झालं. परंतु जे आपण बळजबरीनं, जिथे काही वाटेत गाड्या आठवून घेतलं जातं, वेगवेगळ्या प्रदेशातले मनुष्य येऊन वेगवेगळ्या व्यक्तीकडून, वेगवेगळ्या धर्मातल्या व्यक्तीकडून जे दान घेतलं जातं ते त्याला क्लेशपूर्वक म्हणतात. त्याच्यानंतर प्रत्युपकार म्हणजे आपण हे दान दिल्यानंतर त्याच्याकडून काहीतरी आपल्याला त्याची इच्छा ठेवायची. म्हणजे मी आता हे 100 रुपये दिलो तर 100 रुपयाच्या बदल्यात तो व्यक्ती मला काहीतरी देणार आहे पुढे, असं म्हणून केलं तर ते प्रत्युपकार जे आहे ते ठेवून केलेलं त्याला दान म्हटलं जात नाही. आणि एखादं फळ नजरेसमोर ठेवून जर भगवंताची जरी पूजा अर्चना करू लागलो आपण आणि इतरांकडून काहीतरी त्यांच्याकडून फळाची इच्छा ठेवून जर दान दिलं तर ते दान म्हणजे जे आहे ते राजसिक दान आहे. आता तामसिक दान काय ते पाहूया. अदेश काले यद्दानम अपात्रेभ्य च दीयते अकृतकृतम अवज्ञातम तत् तामसम उदाहृतम. जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिली जाते ते दान तामक म्हटले जाते. आता जे दान सत्काराशिवाय म्हटलं जातं. आता सत्काराने करू म्हणजे काय? तर जे दान आपण जे आहे एकदम मन प्रसन्न ठेवून, जो व्यक्ती दान घेणार आहे त्याचं पण मन प्रसन्न होणार आहे आणि दान देणारा व्यक्तीसुद्धा मन प्रसन्न होऊन स्वतः दान देतो. म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छेने देतो, बळजबरीने नाही देत. त्याला म्हटलेलं आहे सत्कार करून दान देणं. त्याच्यानंतर तिरस्कारपूर्वक म्हणजे निंदा करून किंवा तिरस्कार करून हे काय हे लुटायलाच बसलेले आहेत असं म्हणून जे दान देणं आहे ते म्हणजे तिरस्कार करून जे दान दिलं जातं त्याला राजसिक दान म्हणतात. मग त्याचे फळ आपल्याला भेटत नाही. त्याच्यानंतर अयोग्य काळी, अयोग्य पात्री आणि असं अयोग्य जे दान दिलं जातं त्याला तामक दान म्हटलं जातं. आता अयोग्य काळ म्हणजे कोणतं? आता जिथं सध्या आता पावसाळा आहे, पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये आपण पाणी भरपूर उपलब्ध जातं, पाण्याचं दान करून मग काही उपयोग आहे का? काही नाही आहे. किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये मुबलक सर्व धान्य पुरवठा झालेला आहे, सगळीकडे जेवायला सगळ्यांना उपलब्ध आहे, ज्यांना भूक लागलेली नाही आहे, ज्यांचं पोट पूर्ण भरलेलं आहे आणि त्यांना जाऊन आपण ताट देऊ लागलो तर ते ताट देणं काय गरजेचं आहे का? तर नाही आहे. म्हणजे भुकेल्या व्यक्तींना तुम्ही दान दिलं तर ते दान म्हणजे दान आहे. परंतु पोट ज्याचं पूर्ण भरलेलं आहे त्याला जाऊन हे पंचपक्वान्नाचं ताट देणं हे दान नाही. म्हणून योग्य काळ, योग्य व्यक्ती आणि पात्र बघून हे जे दान दिलं जातं ते सात्विक आहे आणि न बघता जे दान दिलं जातं त्याला मात्र तामक दान असं म्हटलेलं आहे.
अशा प्रकारचे 3 दानाचे प्रकार ते आपण पाहिलं. सात्विक दान, राजसिक दान आणि तामसिक दान. आता याच्यानंतर आपण प्रत्येक अध्याय संपल्यानंतर ओम तत्सदिती इति श्रीमद्भगवद्गीता असं श्लोक पाहिलेलं आहे. तर त्याचा अर्थ आता इथं या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणा त्रिविधा कृता ब्राह्मणा तेन वेदाश्च यज्ञाच विहिता पुरा. ओम तत्सत अशी 3 प्रकारची सच्चिदानंद घन ब्रह्मांची नावे सांगितलेली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेलेले आहेत. आता भगवंताची ही नाव आहे, म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा जे आहेत त्यांचं नाव आहे ओम. मग त्या भगवंताचंच ते नाव आहे. सत म्हणजे जे 3 काळामध्ये आहे, म्हणजे भूतकाळीही ते भगवंत होते, भूतकाळात पण होते, आता वर्तमान काळातही आहेत आणि पुढे भविष्य काळातही आहे, राहणारच आहेत, अशांना सत म्हटलं जातं. आणि जे 3 अवस्था आहेत, 3 अवस्थामध्ये जे भगवंत आहेत त्यांना सत म्हटलं जातं. म्हणजे आपल्या जागीपणे भगवंत आहेत, आपल्याला स्वप्न पडतानाही भगवंत आहेतच, आणि नंतर आपण ज्या गाढ निद्रेमध्ये राहतो तेव्हा सुद्धा भगवंत राहतातच. असे जे 3 अवस्थामध्ये 3 काळामध्ये जे भगवंत राहतात त्यांना सतस्वरूप भगवंत असे म्हणतात. आणि त्यांचं ओम हे जे आहे ते एक नाव आहे, निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याचं नाव आहे. त्याच्यानंतर या ओंकार भगवंतापासूनच सृष्टीची आरंभी जी आहे, पहिल्यांदा सर्वप्रथमतः ब्राह्मणांची उत्पत्ती झालेली आहे, त्याच्यानंतर वेदांची उत्पत्ती झाली आहे आणि त्याच्यानंतर यज्ञाची उत्पत्ती झालेली आहे. तर कुणापासून झालेली आहे उत्पत्ती? या ओंकारापासून, ओंकारस्वरूपी भगवंतापासूनच ह्या सर्व ब्राह्मणांची, वेदाची आणि यज्ञाची उत्पत्ती झालेली आहे. तस्मात् ओम इति उदाहृतम यज्ञदान तपक्रिया प्रवर्तते विधानोक्ता सततम ब्रह्मवादीनाम. म्हणून वेदमंत्राचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञदान व तपरूप क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याचा नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो. आता पहा, आपण कोणतेही जप करतो त्याच्यामध्ये पहिल्या जपामध्ये काय असतं? ओम नमः शिवाय, म्हणजे पहिल्यांदा ओम आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं, भगवान विष्णूचं मंत्र आहे हा. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात कशापासून झाली? ओम झालं. गायत्री मंत्र ओमपासूनच चालू होतं. त्याच्यानंतर महामृत्यूचे मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धने, म्हणजे ओंकारापासूनच चालू जातं. म्हणजे भगवंतांचं जे नाव होतं त्यांचं सुरुवात जी आहे ओंकारापासूनच होतं. म्हणून ओंकार जे आहे हे पूर्ण श्रेष्ठ मनुष्य, म्हणजे जे काही आजपर्यंत होऊन गेलेले ऋषीमुनी आहेत त्यांच्यापासून हे सांगितलेलं आहे. म्हणून यज्ञ आहे, त्याच्यानंतर विविध प्रकारचे दान आहेत, त्याच्यानंतर विविध प्रकारचे तप आहेत. हे सर्व ओम या भगवंताच्या नावाचं उच्चार करूनच त्याचं सुरुवात केली जाते, ओम या शब्दातून. त्याच्यानंतर आता तत् कशाला म्हणतात याच्याबद्दल थोडंसं सांगत आहेत. तत् इति अनभिषिंदाय फलम यज्ञतपक्रिया दानक्रियाचे विविधा क्रियंते मोक्षकांक्षीभी. तत् या नावाने संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे. या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दानरूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या मनुष्याकडून केल्या जातात. आता तत् म्हणजे काय? तत् म्हणजे ते भगवंत, त्या भगवंताच्या प्राप्तीकरिता किंवा त्या भगवंताकरिता ओंकार स्वरूपी निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीकरिता किंवा त्यांच्यासाठीच ज्या विविध प्रकारच्या यज्ञ, दान, तप असं जे केलं जातं त्या सर्वांना तत् असं म्हटलं जातं. म्हणजे आपण जे विविध प्रकारचे जे भगवंताच्या इच्छेने केलं जाणारं यज्ञ आहे, तप आहे किंवा दान आहे त्याला तत् असं म्हणतात. आता सत म्हणजे काय ते पाहूया. सद्भावे साधुभावेच सत इति यतत प्रयुज्यते प्रशक्ते कर्मणी तथा सत शब्द पार्थ युज्यते. सत या परमात्म्याच्या नावाचा सत्यभावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्थ उत्तम कर्मातही सत शब्द योजला जातो. आता पहा, उत्तम कर्म सत्कर्म आपण म्हणतो. म्हणजे सत हा शब्द जे आहे, जे सत्य आहे, जे त्रिकाला बाधित आहे, जे म्हणजे 3 काळामध्ये जे राहणार आहे असं त्याला सत म्हटलं जातं. तर असं जे आहे ते भगवंतच आहेत. म्हणून भगवंतासाठी आणि श्रेष्ठ मनुष्यासाठी जे आहे ते सत शब्द वापरला जातो. आता सत्कर्म, त्याच्यानंतर सद्गुरू, म्हणजे सद्गुरू म्हणजे काय? ज्यांच्याकडून सत तत्वाचा ज्ञान होतं. सत म्हणजे काय? जे 3 काळामध्ये राहणार आहे ते म्हणजे कोण? भगवंतच.
तर अशा प्रकारचं जे श्रेष्ठ भाव, जे भगवंताचं कल्याण करणारं अखं जे भाव आहे त्याला क्षत या शब्दानं त्याचा उच्चार केला जातो. आता त्यापुढे पाहूया. यज्ञे तपशे दाने स्थिती क्षदिती चोच्यते कर्मच एव तदर्थीयम क्षत इति यव अभिधीयते. तसेच यज्ञ, तप व दान यामध्ये जी स्थिती आस्तिक बुद्धी असते तिलाही क्षत असे म्हणतात. आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्मनिश्चयाने क्षत असे म्हटले जाते. आता यज्ञ करताना सात्विक यज्ञ करणं, त्याच्यानंतर सात्विक तप करणं आणि सात्विक दान करणं, याच्यामध्ये जी आपली सात्विक बुद्धी आहे, म्हणजे आपण करताना बुद्धी जी आहे ती आपली सात्विकच बुद्धी ठेवायची. मग असं ठेवून जर कर्म केलं किंवा दान दिलं, सात्विक दान आणि सात्विक यज्ञ केलं, तर अशाला काय म्हटलं जातं? क्षतच म्हटलं जातं. आणि जे भगवंतासाठीच केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? क्षत असं म्हटलं जातं. अश्रद्धया हुतम दत्तम तप्तम कृतमच येत अखतिती उच्यते पार्थ नच तत प्रयत्नूय. हे अर्जुना, जे श्रद्धेशिवाय केलेले हवन आहे, जे श्रद्धेशिवाय दिलेले दान आहे, जे श्रद्धेशिवाय केलेले तप आहे आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल श्रद्धाविरित, असे ते सर्व अखत म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होते ना परलोकात. आता पहा, आपण श्रद्धा न ठेवता जर हवन केलं, आता आपण यज्ञ करणार आहोत आणि ते यज्ञ करताना काहीतरी सांगतात महाराज, काय उगं एवढं हवन द्यायचं, काय ते तूप उगाच्या उगं 1 किलो तूप त्या यज्ञामध्ये घालून काय उपयोग आहे, हे वेगवेगळ्या प्रकारच्या कमिदा उगाच्या उगं वाटोळं करून काय उपयोग आहे, असं म्हणून जे श्रद्धा न ठेवता जे हवन दिलं जातं ते जे आहे ते उपयोगाचं आहे का? नाही. आता त्याच्यासाठी पहा, आपल्याला म्हणजे उदाहरण प्रत्येकाला माहितीच आहे, हे शरीर मरणारच आहे, सगळ्याला माहिती आहे. आतापर्यंत आपले जे पंजोबा होते, आता म्हणजे आजोबा आपल्या घरी असतील, कोणाचे नसतील, हे म्हणून मी पंजोबा खापर पंजोबाचा हे विषय घेऊन बोलतो. आपले पंजोबा, खापर पंजोबा, पणजी वगैरे हे सर्व आता मयत झालेले आहेत, बरोबर आहेत. म्हणजे हे शरीरसुद्धा आता पुढे मयत होणार आहेत. मग सगळ्यांनी प्रत्येकाने अन्न खाल्लं की नाही? आपण पण अन्न खातच आहोत. मग अन्न खाल्ल्यावर काय होतं आपल्या सगळ्याला माहिती आहे, तरी पण आपण अन्न खातो पोषण करण्यासाठी. मग तरी पण म्हणजे हे अन्न खाणं हे सुद्धा आपलं एक यज्ञच आहे, जठराग्नीद्वारा केलं जाणारं ते यज्ञच आहे. आपण जे अन्न खातो, जर ते अन्न खात असताना भगवंताचं नाव घेऊन जर खाल्लो, ते जठराग्नी म्हणजे जठराग्नी अग्नी आहे, तर ते सुद्धा भगवंताचं नाव घेत, भगवंताचं नाम स्मरण करत जर आपण अन्न खाल्लो तर ते सुद्धा यज्ञच होतं. मग असं यज्ञ करत जर आपण अन्न खाल्लो तर ते भगवंताचं नाव घेत खाल्लो तर ते यज्ञच होतं. त्या प्रकारे यज्ञ करताना ते अग्नी म्हणजे जे आहे ते भगवंताचं मुख आहे. त्या भगवंताच्या मुखामध्ये आपण हवन द्रव्ये, तूप आहे, वेगवेगळ्या प्रकारचे खमिदा द्रव्य आहेत, जे हवन दिलं जातं ते श्रद्धा जर ठेवून न दिलो, आपण काहीतरी सांगतात हे ब्राह्मण लोक, असं म्हणून आपण शिव्या जर ठेवून दिलं, हे केलं तर ते म्हणजे सात्विकी यज्ञ होत नाही, ते तामशी यज्ञ होतं. हे आपण म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जे दान आहे, जे दान देताना आपण सात्विक दान जर द्यायचं असेल तर योग्य देश, योग्य काळ आणि योग्य पात्र जर पाहून दिलो तर ते सात्विक दान होतं. जर ते तामशी व्यक्तीला दिलं तर ते तामसिक दान होतं. त्याच्यानंतर तपसुद्धा जे आहे शारीरिक, वाचिक आणि मानसिक असं जे तप आहे ते भगवंतासाठीच गेलं तर ते जे आहे तप त्याला सात्विक तप असं म्हटलं जातं. अशा प्रकारे जे जे कोणकोणते शुभ कर्म जे केले जातात, सत्कर्म केले जातात, ते सर्व सत्कर्म आहेत. आणि जे मात्र भगवंतासाठी जे जे काही कर्म केलं जात नाही असे ते अखत कर्म आहेत. अशा प्रकारचे जे अखत कर्म जर कोणीही केलं तर त्याचं कल्याण आपल्याला, त्या व्यक्तीचं कल्याण या इहलोकामध्ये म्हणजे पृथ्वी लोकामध्ये पण होत नाही आहे आणि परलोकामध्ये पण होत नाही. म्हणजे त्याला स्वर्गलोक पण भेटत नाही आहे, ब्रह्मलोक पण भेटत नाही आहे, मनुष्यलोकसुद्धा भेटत नाही आहे. म्हणून प्रत्येकांना काय करायचं, आपल्याला सात्विक दान करायचं आहे, सात्विक तप करायचं आहे आणि यज्ञ करताना सात्विकच यज्ञ करायचे. याच्याकरिता हा अध्याय सांगितलेला आहे. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभागयोगो नाम सप्तदशो अध्याय. अशा प्रकारे ओंकार रूपी भगवंताचं वर्णन करणारे हे भगवद्गीता नावाचं एक उपनिषद आहे, ज्यामध्ये ब्रह्मविद्याचं, आत्मविद्याचं वर्णन आलेलं आहे, जे की अनेक योगमार्गाच्या कायनं सांगितलेलं आहे, जे की भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशातून, जे की भगवान
श्रीकृष्णाने आपले प्रिय काका अर्जुनांना दिलेलं ज्ञान आहे, त्या दोघांच्या संवादातून उत्पन्न झालेलं ही भगवद्गीता नावाचे एक उपनिषद आहे. त्याच्यामधील हा श्रद्धात्रय विभाग योग नावाचा 17वा अध्याय इथं समाप्त झालेला आहे. श्रद्धात्रय विभाग योग काय म्हटलेला आहे? श्रद्धा, आपल्या मनुष्याची श्रद्धा जी आहे त्याच्याविषयी अर्जुनाचा प्रश्न होता. पहिला प्रश्न अर्जुनाचा काय होता की मनुष्य जे काही म्हणजे पूजा करतो, ज्याला शास्त्रविधी माहिती नाही आहे, परंतु मनुष्य पूजाविधी करतो किंवा विविध प्रकारच्या देवताची पूजा करतो, तर त्याची जी श्रद्धा आहे ती कोणती, हा अर्जुनाचा प्रश्न होता. त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये हे पूर्ण अध्याय आलं. म्हणून ह्या सात्विकी, राजसी आणि तामसी त्या श्रद्धेनुसार ते वेगवेगळ्या प्रकारचे सात्विकी दान, सात्विकी यज्ञ अशा प्रकारचं आणि सात्विकी तप हे पूर्ण भगवंतांनी या अध्यायात सांगितलेलं आहे. असं जे हे अध्याय आहे भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करतो, माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो, भगवान शिवांच्या चरणी अर्पण करतो. ओम. इथेच थांबूया.